आगे कैस्ट्रल व्हील है, कुछ सेंसर लगा हुआ है, कुछ इलेक्ट्रॉनिक पार्ट्स है। ऐसे देखा जाएगा तो हमें लगता है कि ये क्या है, कार है, बट ये एक्चुअली कार नहीं है, ये एक रोबोट है। ये रोबोट है ऑब्जेक्ट फॉलोइंग रोबोट। ओके, मतलब ये ऑब्जेक्ट को फॉलो करेगा। ओके, इसको अगर सपोज हमने प्रोग्रामिंग कर दिया कि जहां जहां अभिजीत सर जाएगा वहीं पे ये जाना है, तो जहां जहां पे अभिजीत चलेगा वहीं पे चलेगा। जहां जहां अगर मैंने कोडिंग कर दिया, जहां जहां पे कमरे सर जाएंगे ये रोबोट, तो सर के साथ ये रोबोट जाएगा। अभी सोचने के लिए ये लगता है, आपने देखा होगा होटल्स में सर्विंग रोबोट होता है। ओके, रोबोट्स आजकल वेटर का काम कर रहा है, सर्विंग वगैरह करने का, तो वो रोबोट कैसे करता है। ओके, ये इसी टाइप का आपको दिखाई देगा सामने रोबोट, बट अंदर यही पूरा रहेगा। ओके, इसके ऊपर मैं एक बॉडी बना दूंगा, कवर कर दूंगा, बन गया रोबोट। गेट किया। ओके, इसका ऊपर का बॉडी में क्या करूंगा, 3D प्रिंटर पे बना दूंगा। ओके, उसका फेस अलग बनाऊंगा, लेग्स अलग बनाऊंगा, और इसके ऊपर मैं पूरा असेंबल कर दूंगा, तो वो रोबोट आपको दिखाई देगा रोबोट जैसा, लेकिन अंदर क्या रहेगा, यही रहेगा मेरा काम। ओके, तो ये चीज जो है बच्चे अपने सीखने वाले हैं। एक एक वायर का कनेक्शन वो कहाँ डालेगा, वो भी बच्चे अपने सीखने वाले हैं मेरा काम। ओके, तो इसमें एक आपको लास्ट है कैसा कि ये सब सीख के एक ऑब्जेक्ट फॉलोइंग रोबोट आहे। जसं दोन आयर सेन्सर इथे समोर ठेवलेला आहे, रोबोट आपला मूव्ह होतो, बट जेव्हा मी या आयर सेन्सरला डिटेक्ट करेन तेव्हा हे स्टॉप होईल, बट ज्या ज्या आयर सेन्सरवरती मी माझा हँड मूव्ह करेन त्या त्या डायरेक्शनला मूव्ह होतो। वो मूवमेंट करता है। म्हणजे जसं सर बोलले की चायना हॉटेलमध्ये खूप सारे रोबोट्स आहेत, तर त्यांना ऑब्जेक्ट दिला जातो की तुम्ही याच ऑब्जेक्टला तुम्ही फॉलो करा। जसं की हर एक ऑब्जेक्ट ठेवला जातो जेणेकरून त्याच ऑब्जेक्टला हा जो प्रोजेक्ट आहे तो सिक्युरिटी अलार्म आहे। आता मोस्ट ऑफ हे आपण बँकेत यूज करतो। जसं की बघा, बँकमध्ये एक रेड झोन एरिया असते जिथे फक्त कॅशसाठी असतं, बट कोण तिथे सारखं लक्ष देईल, मान्य मॅनेजर वगैरे असतील, सिक्युरिटी गार्ड असेल, बट त्यांचं पण काही पर्सनल इश्यूज असतील। सपोज ते तिकडे गेले आणि कुठलाही पर्सन त्यामध्ये एंटर करत असेल, जेव्हा तो या सेन्सरजवळ जाईल लगेच एक बजर डिटेक्ट करेल, जेणेकरून सगळ्यांना एक अलर्ट मिळेल की बाबा हा इथे काहीतरी गोष्टी होत आहेत। बघा ना, टी व्हीमध्ये वगैरे असल्या गोष्टी, एक असं मॉडेल ठेवलेलं असतं ज्यामध्ये खूप लाखाचं म्हणजे सोन्याचे दागिने वगैरे असतात, आणि तिथे जर आपण काही असं घ्यायला गेलो की लगेच रेड झोन वगैरे त्या एरियामध्ये पूर्ण लाईट आला। छोट्या छोट्या गोष्टी तिकडे कसं क्रिएट केले जातात हे आपण सगळ्या गोष्टी त्या मुलांना शिकवतो। नेक्स्ट म्हणजे नॉर्मली आपल्या ह्युमनच्या डोळ्यासाठी ते एक शेप दिसते। ओके, हे अल्ट्रासोनिक सेन्सर आहे। या सेन्सरच्या बेसने ऑब्स्टॅकल अवॉइडिंग हे आपण आज आपल्या जे घराघरात व्हॅक्यूम क्लीनर रोबोट असे ऐकलं असेल, जे आपण आधी हँगिंग बॅग म्हणून सगळ्या गोष्टीमध्ये काय करायचं, क्लीन करायचं। आज इथे सगळं काय, एक राऊंड शेप किंवा कुठल्याही शेपमध्ये तो व्हॅक्यूम क्लीनर घरात अवेलेबल आहे, त्याला आपण रुंबा असं म्हणतो। या रुंबामध्ये अशा सेन्सर्स ॲड केलेले असतात की जे आता हे प्रॉपर वर्क होईल, कारण कसं थोडंसं येईल, ह्याला डिटेक्ट करेल। डिटेक्ट करताना कसं करेल, हा जो सर्वो मोटर आहे तिथे कंपोनंट आहे, हा जो कंपोनंट आहे या कंपोनंटच्या बेसने जेव्हा आपण इथं हात ठेवू हा लगेच स्टॉप, ठीक आहे, आणि डायरेक्ट बॅकला जाईल। म्हणजेच काय, जिथे तो ऑब्स्टॅकल बघेल तिथे तो स्वतःला सेक्युअर करेल, तिकडे आपटणार नाही। जसं की आपल्या आता रुंबा जे आहे व्हॅक्यूम क्लीनर मशीन जर पाहिजे असतं ते पण तुटून फुटून खूप प्रॉब्लेम झाले असते, ठीक आहे, पण त्यामध्ये अशा फंक्शन्स ॲड केलेले आहेत की तो स्वतःला स्वतः सेक्युअर करेल। जर कुठलं बॉल वगैरे आलं